मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर अमर भोसले आपलं स्वागत करीत आहे. आज एक चांगली बातमी आहे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना साधारणपणे 1 वर्ष इतका कालावधी या सर्वोच्च पदावर बसून या महाराष्ट्रामध्ये कार्य करता येणार आहे. अर्थात या सुजाता सौनिक या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्त होणाऱ्या प्रथम महिला आहेत. हे वेगळं वैशिष्ट्य आहे त्याचं. कारण यापूर्वी महाराष्ट्र म्हणजे 1960 साली आपला महाराष्ट्र स्थापन झाला आणि त्यानंतर आता जवळजवळ एक 64 वर्ष झाली. या 64 वर्षांच्या कालावधीमध्ये प्रथमच एक महिला अधिकारी या पदावर विराजमान होते आहे. त्यामुळे ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे. आणि आपण जर बघितलं तर सध्याच्या पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्याच्या या सुद्धा रश्मी शुक्ला आहेत, जे तिथेही महिला आहेत. त्या सुद्धा अर्थातच प्रथम महिला पोलीस संचालक झाल्या होत्या. आता 2 महिलांच्या हाती प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे असणार आहे. अर्थात कार्य म्हणजे टोटल जो काही त्यांचा कार्यभार आहे त्या सांभाळण्यात दोघी सक्षम आहेत. कारण अनेक वर्ष त्या दोघीही त्यांच्या विभागामध्ये कार्यरत आहेत. सक्षमपणे उत्तम प्रकारे त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यामुळे तो काही चर्चेचा विषय नाही. त्यांच्याकडून काम हे चांगलं होणारच हे निश्चित. आपण जेव्हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो तेव्हा जेव्हा महिला अशा उच्चस्थानी जातात तेव्हा एक निश्चितच अभिमान आणि आनंद त्या ठिकाणी असतो. कारण महिला ज्यावेळेस उच्चस्थानी जातात त्यावेळेस त्या अनेकांना प्रेरणा सुद्धा देत असतात. या दोघींच्या माध्यमातून सुद्धा अनेक मुलींना महाराष्ट्रातल्या प्रेरणा मिळेल याची खात्री वाटते. आणि साधारणपणे काय होतं, आपण महाराष्ट्र जेव्हा म्हणतो तेव्हा राजमाता जिजाऊ माँसाहेब, त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. इतकं मोठं कर्तृत्व त्या काळी यांनी गाजवून ठेवलेलं आहे की आपल्याला महाराष्ट्र जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण तसंही आपण फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणतो. कारण त्यांचे पुरोगामी विचार होते, सर्वांना पुढे आणण्याचा विचार होता तो. आणि महिला जेव्हा एवढ्या चांगल्या पदांवर जात आहेत, एवढी चांगली प्रगती करतायत आणि तिथे त्या उत्तम काम करतायत, तर हे सगळं खरोखरच उल्लेखनीय आहे, कौतुकास्पद आहे. आता तसं बघायला गेलं तर डॉक्टर आनंदीबाई जोशी या सुद्धा देशातील पहिल्या डॉक्टर असल्या तरी त्या महाराष्ट्रातल्याच होत्या. त्यामुळे त्यांच्यानंतर अनेकांना डॉक्टर होण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे ह्या घटना ज्या असतात त्या महत्त्वाच्या असतात. अशा घटना घडत राहिल्या पाहिजेत. कारण आपण जेव्हा नुसतं पुरोगामी हा शब्द वापरून चालणार नाही. खरोखरच पुरोगामी व्हावं लागेल. आणि जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा खरंच वाटतं की होय, माझा महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. इथे महिलांना सुद्धा अतिशय उत्तम जागी जाऊन काम करण्याची संधी मिळते आहे. त्यामुळे मला जेव्हा काल त्यांची नियुक्ती झाली तेव्हा अतिशय आनंद वाटला. कारण 1.5 वर्षापूर्वी त्यांचे पती मनोज सौनिक हे मुख्य सचिव होते आणि त्यानंतर आता त्या झालेल्या आहेत. साधारणतः या पदापर्यंत येऊपर्यंत कार्यकाळ हा संपत आलेला असतो. साधारणतः 3 महिने 6 महिने इतकेच उरलेले असतात. पण यांच्या सुदैवाने यांना साधारणपणे पूर्ण 1 वर्षभर मिळणार आहे. पुढच्या जूनपर्यंत त्या ठिकाणी कार्यरत असतील आणि या काळातच विधानसभेच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत. थोडासा आव्हानात्मक काळ हा असणारच आहे. पण त्या यापूर्वी सुद्धा अतिरिक्त मुख्य सचिव होत्या, त्यामुळे त्यांना त्याचा अनुभव निश्चितच आहे. आणि जेव्हा जेव्हा आव्हानात्मक कामं येतात आणि जेव्हा जेव्हा महिला त्या ठिकाणी असतात तेव्हा त्या लिलया ती आव्हानं पेलतात असा आपला इतिहास सांगतो. त्यामुळं आज सुजाता सौनिक यांना आपण शुभेच्छा देऊया, त्यांचं अभिनंदन. आणि त्यांच्याकडून उत्तम कार्य होईल याची खात्री तर आहेच आहे, तो काही मुद्दा नाही. पण त्यांच्यामुळे अनेक मुलींना, ज्या मुलींचं शिक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय आज सुद्धा आहे, पूर्वी सुद्धा होता, पण महाराष्ट्रातल्या अनेक समाजसुधारकांनी ज्या प्रकारे प्रयत्न केले त्या काळात, अगदी धोंडो केशव कर्वे यांनी जी स्थापना केली शाळांची, आणि मग त्यानंतर त्याच्या आधी महात्मा फुले असतील, आणि मग महिलांना किंवा महिलांच्या विकासासाठी जे फुले, कर्वे या लोकांनी कार्य केलेलं हे मोठं आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांच्या एकंदर प्रयत्नातून आज अनेक संधी महिलांना उपलब्ध होत आहेत आणि त्या संधीचा फायदा घेत महिला अनेक
क्षेत्र पादाक्रांत करत आहेत. आता वैमानिक आहेत, रेल्वे सुद्धा चालवतात. अनेक गोष्टी जिथं आपण पाहतो, जिथं आव्हानात्मक क्षेत्र होती, जिथं महिला नव्हत्या, तिथं आता महिला आहेत. आणि त्यामुळे एक महिला मुख्य सचिव होती आपल्या राज्याची. 64 वर्षानंतर, राज्य स्थापनेनंतर ही आनंदाची निश्चितच बाब आहे आणि त्यांना पुनश्च शुभेच्छा देतो. आपणासही आपण व्हिडिओ पाहतात म्हणून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.